ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. ओम दुम दुर्गाय नमः. नमस्कार यूट्यूब फॅमिली, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी उपवासाचा मालपुवा कसा बनवायचा, बनवताना काय काळजी घ्यावी व हा नैवेद्य मालपुवा का बनवावा व नैवेद्य कोणत्या देवीला दाखवावा व त्याने काय लाभ मिळेल हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत. तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करा. मालपुवा हा पदार्थ कुष्मांडा देवीला खूप आवडतो. ज्या दिवशी देवीची पूजा अर्चना असेल त्या दिवशी देवीला मालपुवा हा नैवेद्य अर्पण करावा. याने देवी खुश होऊन शुभ आशीर्वाद व तिची कृपादृष्टी तसेच सुख समाधान प्रदान करते. जरी तुम्हाला हा नैवेद्य त्या दिवशी नाही बनवायला जमला तर नवरात्रीमध्ये या 9 दिवसांमध्ये हा नैवेद्य कधीही तुम्ही बनवून नवदुर्गांना हा नैवेद्य अर्पण करू शकता व त्यांना प्रसन्न करून घेऊ शकता व देवीची कृपादृष्टी शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त करून घेऊ शकता. आता आपण साहित्य पाहूयात. वरीचे पीठ म्हणजेच उपवासाचे आपण जे दशमी करून खातो ते पीठ घ्यायचे आहे. 1 वाटी साखर, अर्धी वाटी पाणी गरजेनुसार पाक करण्यासाठी व थोडे पाणी हे पीठ तयार करताना लागेल. 1 वाटी बस होईल, त्यापेक्षा कमीही चालेल. 2 वेलदोडे पावडर, बडीशेप थोडी ठेचून घ्यावी, त्याने या मालपुव्याची चव अधिकच वाढते. दूध पीठ भिजवण्यासाठी दुधाची शाई 2 चमचे किंवा दूध पावडरही चालेल. हे झाले लागणारे साहित्य. आता आपण कृती पाहूयात. प्रथम गॅसवर पाक करून घेऊयात. अर्धी वाटी साखर व साखर बुडेल एवढेच पाणी घ्यावे व हे मिश्रण गॅसवर ठेवून साखर विरघळेपर्यंत हलवत राहावे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व त्यात केशर घालावे व परत गॅस बंद करावा व दुसऱ्या गॅसवरती बारीक गॅसवर कढईत तेल घालावे व तेल तापण्यासाठी ठेवावे. व आता आपण पीठ कसे करायचे ते पाहूयात. प्रथम भांड्यात उपवासाचे पीठ घ्यावे, त्यात थोडे पाणी घालावे व थोडे थोडे करून दूध घालावे. हे मिश्रण करताना त्यात शाई किंवा दूध पावडर व बडीशेप पण घालावी. हे मिश्रण जर तुम्ही तळून काढणार असाल तर थोडे आपण भजी करण्यासाठी जसे पीठ करत असाल तसे पण थोडे किंचित पातळ पीठ करावे. ते पीठ पळीच्या साहाय्याने तेलात सोडावे व लालसर होईल असे तळून काढावे. मी येथे दाखवले आहे तसे करावे. ते तळून काढल्यानंतर त्यावर लगेचच पाक ओतून घ्यावा. मी इथे दाखवले आहे असे केले तरी चालेल. जर तुम्हाला कमी तेलात हा पदार्थ बनवायचा असेल तर आपण बनवलेले पीठ हे आंबोळी करण्यासाठी जसे पीठ करतो तसे पीठ पातळ करायचे आहे. मी इथे दाखवले आहे तसे करावे व प्रथम गॅसवर तवा ठेवावा. तवा चांगला तापला की थोडे तेल पसरून घ्यावे व त्यामध्ये पळीच्या साहाय्याने तव्यावर थोडे पीठ पसरून घ्यावे. येथे दाखवले आहे असे केले तरी चालेल. दोन्ही बाजूने लालसर रंग येईपर्यंत एकसारखे भाजून घ्यावे व एका प्लेटेत किंवा ताटात ते काढून त्यावर पाक टाकून घ्यावा व पाक मुरल्यानंतर मालपुवा नैवेद्य हा देवीला दाखवावा. उपासाचे मालपुवा हा थोडा मऊ पडतो. अशा प्रकारे मालपुवा करून घ्यावा व मालपुवाचा नैवेद्य हा देवीला दाखवावा व देवीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. राधे राधे.